तुझ्या स्टाईल गोड स्माईल नाहीतर मात तुझे फसायची तुझ्या इश्काच्या रंगात बेधुंद होऊन प्रपोज करेन तुला अशी रुसू नको आता लाजू नको 7 जन्माची देना मला तुझ्या स्टाईल गोड स्माईल नाहीतर मात तुझे फसायची तुझ्या इश्काच्या रंगात बेधुंद होऊन प्रपोज करेन तुला अशी रुसू नको आता लाजू नको 7 जन्माची देना मला। ओके, तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून जे एका बाजूला बेल आयकॉन आहे त्याला ऑल सेट करून घ्या, म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ दाखल सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही बीटमार्क शेकीपट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। तर सर्वात आधी काय करायचं आहे, तर बीटमार्कला अशा प्रकारे आपल्याला ओपन करायचं आहे। तर बीटमार्कला अशा प्रकारे ओपन केल्यानंतर काय करायचं, याच्यात मी काहीशे 2 ग्रुप तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत आणि आता याच्यात कसं काय विषय करायचा आहे ते तुम्हाला मी सांगतो। तर सर्वात आधी काय करायचं आहे, जे काही ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, पहिल्याच्या क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा असेल, तर समजा मी हा फोटो सिलेक्ट करतो, अशा प्रकारे कोणता पण तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि पुढच्या बिटला जायचं आहे, दुसरा पाठ कट मारायचा आहे आणि तुम्ही काय करायचं आहे, त्या बोर्ड म्हणजे जे काय फोटो आपण ॲड केला आहे त्या फोटोला अशा प्रकारे खालची लावून घ्यायचा आहे आणि जिथपर्यंत आपल्या लेअर आहे तिथपर्यंत अशा प्रकारे आपल्याला हा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर त्यानंतर इथून बॅक यायचं आहे। अशा प्रकारे आता यातला आपला पहिला ग्रुप आपला एडिट करणं झालेला आहे, तर अशाच प्रकारे हा दुसरा पण ग्रुप तुम्ही एडिट करून घ्यायचा आहे। तर आता त्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं, पहिला क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, इथून कोणता पण फोटो एक असा सिलेक्ट करायचा आहे, वर 3 लाईनवर क्लिक करायचं आहे, तुमच्या कापी एरियामध्ये हा फोटो करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर काय करायचं, ब्लेंडिंगच्या याच्यात जायचं आहे आणि याची जे काय लेंथ आहे ते थोडीशी कमी करून घ्यायची आहे, म्हणजे मी 60 ठेवलेली आहे, तुम्ही तुमच्या हिशोबात ठेवून घ्यायचे आहे फोटोच्या। आणि त्यानंतर काय करायचे, ग्रुपवरती म्हणजे त्या फोटोवरती दाबून धरायचं आहे आणि अशा प्रकारे जे काही सॉन्ग आहे त्या सॉन्गच्या वरती लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, आता जिथपर्यंत आपले ग्रुप आहेत तिथपर्यंत अशा प्रकारे हा म्हणजे फोटो वाढून घ्यायचा आहे। तर इथून काय करायचं, पहिल्याच्या क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, इथून आपण अशा प्रकारे फोटो इथून कामी एरियामध्ये हरबारीला कसे फोटो ॲड करतो तशाप्रमाणे आता इथून शेवटपर्यंत फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे जे काही फोटो आहेत ते ॲड करून घेतो मी, तर तुम्ही पण अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्या। तर बघू शकता आपले अशा प्रकारे फोटो ॲड करणं झालेले आहेत। तर अशा प्रकारे जे काही फोटो आहेत तर ते शेवटपर्यंत ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, बरोबर आपल्याला 6.3च्या बिटला यायचं आहे, डबल प्लेसच्या क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून मी एक व्हिडिओ देईल तुम्हाला, ती व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करायची आणि त्या व्हिडिओला काय करायचं आहे, एकदा क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंगच्या याच्यात जायचं आहे, इथून लाईटिंगच्या याच्यात जायचं आहे आणि स्क्रीन म्हणून क्लिक करून घ्यायचं आहे आणि जिथपर्यंत आपला व्हिडिओ आलेला आहे बघू का इथपर्यंत आलेला आहे, तर इथून काय करायचं आहे, व्हिडिओला कॉपी करून घ्या आणि इथून डबल पेस्ट मारून घ्या आणि इथून कट करून घ्या अशा प्रकारे। तर आता बघू शकता अशा प्रकारे आपलं जे काही व्हिडिओ आहे ते लागलेलं आहे शेवटपर्यंत। तर आता त्यानंतर काय करायचं आहे, डबल आपल्याला 6.3च्या बिटला यायचं आहे, पहिल्याच्या क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, इथून दुसरा एक व्हिडिओ देईल तुम्हाला, ती व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करायचा आहे आणि त्या पण व्हिडिओला काय करायचं आहे, ब्लेंडिंगच्या याच्यात जाऊन स्क्रीन लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथून हाच व्हिडिओ आपल्याला एकदा कॉपी करून घ्यायचा आहे आणि डबल इथून पेस्ट करायचा आहे आणि आता बीटप्रमाणे आपल्याला हा व्हिडिओ आपण अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे मी काय करतो, सगळे प्रमाणे लावून घेतलेले आहेत बघू शकता आता अशा प्रकारे। तर त्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओ स्टार्टिंगला यायचं आहे, पहिल्याच्या क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून एक बॉर्डर दिली असेल मी, ती बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची आहे, डबल ब्लेंडिंगच्या याच्यात जायचं आहे, लाईटिंगच्या याच्यात जायचं आहे आणि स्क्रीनवरती क्लिक करून शेवटपर्यंत आपल्याला अशा प्रकारे बॉर्डर वाढून घ्यायची आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि जे काही मी शेकीपेड दिलेलं आहे ते इथून ओपन करायचं आहे। तर आता शेकीपेड ओपन केल्यानंतर काय करायचं, जे काय पहिल्या फोटोवरती पेड आहे ते कॉपी करायचं आहे, त्यासाठी त्या फोटोवरती एकदा क्लिक करायचं आहे आणि इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, इथून 3 लाईनवर क्लिक करून इथून कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि मेन बीटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे। तर मेन बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, जे काय पहिला फोटो आहे तर त्या पहिल्या फोटोला अशा वगैरे हा इफेक्ट आपण अप्लाय मारून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि जे काही शेक इफेक्ट आहे ते ओपन करायचं आहे आणि जे काही दुसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे ते पण आपल्याला आता इथून कॉपी करून घ्यायचं आहे। तर मी हे कॉपी करून घेतो, काही विषय नाही। तर अशा प्रकारे आपण हा इफेक्ट कॉपी करून घेतलेला आहे। त्यानंतर आता डबल बीटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे। तर अशा प्रकारे बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, जिथं आपले ग्रुप संपत आहे आणि त्यातून जे काही फुल कामी एरियामध्ये फोटो आहेत
तर या फोटोला आपण शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून आता जे पेस्ट करून घ्यायचे आहे. आता इथून जे काही शेवटपर्यंत फोटो आहेत तर त्या सर्व फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट अप्लाय मारून घ्यायचा आहे. आपला एक फोटो राहिलेला आहे तर याला पण आपण पेस्ट करून घेऊ. तर बघू शकता आता अशाप्रमाणे आपले काय जे आहे ती इफेक्ट पेस्ट करणं झालेली आहे. त्यानंतर आता आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं आहे, वरचे काय शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपला व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायला चालू होईल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ कसं होतं, कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगून जा. मग भेटू त्या या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलचे जे का बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.